उन पर पत्रकारों से और वो बता रहे हैं कि किस तरीके से संख्या बल का आंकड़ा रहा है, उसकी पूरी जानकारी दे रहे हैं। अगर मैं तस्वीर आपको दिखाऊं तो आपको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यहाँ पर दिखाई पड़ रहे हैं और वो बात करते हुए दिखाई दे रहे हैं। हम उनके पास सीधे चलते हैं और उनसे पूछते हैं कि किस तरीके की संख्या बल का क्या समीकरण था, उन सारे समीकरण को जानने की कोशिश करते हैं। संजय राउत के बयान पर भी प्रतिक्रिया लीजिएगा। वो कह रहे हैं कि कुछ दिनों में महाराष्ट्र को नया मुख्यमंत्री मिलेगा। बिल्कुल 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 चांगल्या नेत्याला दुय्यम स्थान दिलं जातं त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा प्रकारच्या घटनेतली ही घटना आहे। त्यामुळे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत, मोठा संच त्यांनी कमावलेला आहे आणि म्हणून याचा फायदा नक्कीच आपल्या राज्याच्या विकासासाठी होईल। आणि हे राज्य मी खरं म्हणजे हे डबल इंजिनचं सरकार मगाशी म्हटलेलं आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करणारं डबल इंजिन सरकार आता आणखी वेगाने, जोरात, जोमाने बुलेट ट्रेनच्या गतीने धावेल। अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा सांगितलेला आहे, महाविकास आघाडी फुटली आहे का? महाविकास आघाडी आता काय फुटायची राहिली आहे का? आता महाविकास आघाडीची बोट फुटलेली आहे। जे देशाची मोठ बांधायला निघाले त्यांचीच बोट फुटली। आणि बोलू का नको? महाविकास आघाडीची बोट फुटली आहे। मगाशी म्हटलं मी, देशाची बोट सगळ्यांना एकत्र घेऊन बांधायला निघालेले मोठ म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विरोधामध्ये सगळ्या बैठका होत आहेत, परंतु प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे काही ठरत नाही आणि हे सगळे एकत्र येत आहेत। खरं म्हणजे हे सगळे एकत्र येत यातच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचा विजय आहे आणि म्हणून आजची ही महाविकास आघाडीची बोट फुटली। अजितदादा त्या बोटीतून विकासाच्या बोटीमध्ये आलेले आहेत। खरं म्हणजे मी त्यांचं स्वागत केलं।